थँक्यू सो मच डीजे. आई एकविरेचं स्मरण आणि या आई एकविरेच्या स्मरणासोबतच पावसाचं शुभ आगमन मैदानामध्ये पाहायला मिळतंय. थँक्स टू यू मिस्टर डीजे पाजी. मैदानामध्ये पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात. वर्षा ऋतूचं आगमन जसं व्हावं तसं आगमनानंतर हा मध्यान्ह आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाच्या सरी कोसळायला लागल्यात मैदानात आणि ज्याची आतुरतेने सगळे प्रेक्षक आणि खेळाडू वाट पाहत होते तो वरुण राजा आज मात्र या मॅचमध्ये कसा बरसेल हे मात्र पाहणं तितकंच गरजेचं राहील. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन यावेळेस मात्र सज्ज असलेला आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर या मॅचचा विचार केला तर टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय ज्यांनी मात्र घेतलाय श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बॉल केतन पुन्हा एकदा यावेळेस पहा फ्लाइट देण्याचा प्रयत्न होता. गती कमी केली होती. ऑन साइडला कुणाल तारेकर वेगाने येतो चेंडूवर. एकच रन मिळेल. खराब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळते कारण की फिल्डर कोणत्या ठिकाणी उभा आहे आणि कुणाल या गोष्टीचा जरा सुद्धा ऑब्झर्वेशन न करता डायरेक्ट थ्रो पाहायला मिळते. केतन नाराज आहे. कारण की बॅकअप चांगलं दिलं होतं कुणालने फिल्डरला आणि तिथून मात्र जर पाहिलं तर इथे मात्र पहा सोनू याच्या बॅटमधून मोठा फटका येतोय परंतु या मोठ्या फटक्याला जागीच थांबवलंय. एक जबरदस्त कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली जाते आणि मोठा मासा गळाला लागत असताना हा व्यावसायिक स्वरूपाचा खेळाडू अर्थातच सोनू इथून मात्र बाद होऊन परतलाय. अरविंद राणा नामक हे वादळ मैदानामध्येच शमवण्यामध्ये यश मिळतंय केतन मेहर याच्या गोलंदाजीला. एक्स्ट्रा प्लेयर पारगाव संघ कुणाल एक्स्ट्रा प्लेयर पाठवा आपला. आवाज बढ़ाओ, आवाज बढ़ाओ. थँक्यू. अज्जू नवले नवीन बॅट्समन अपकमिंग कॅन्डिडेट मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस पहा ब्लॉक स्लॉट मध्ये टाकलाय चेंडू पूर्णपणे बीट झालाय. अज्जू बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि ॲज युजल सांगायचं झालं तर त्याचा फेवरेट स्ट्रोक आहे. या चेंडूकडे मात्र प्रामुख्याने लक्ष राहील त्याचं. यावेळेस पहा शॉट ऑफ लाईन डिलिव्हरी होती त्याला मात्र जज केला पिक केला आणि इथून फेकून दिलंय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर अजय नवलेच्या बॅटमधून येतोय हा पहिला षटकार या मॅच मधील. षटकार येतोय अज्जूच्या बॅटमधून आणि इथे मात्र केतन थोडासा नाराज असेल या चेंडूवर. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस गती कमी केली होती. पहा या व्हेरिएशनने गोलंदाजी करावी लागेल. षटकाची इथे मात्र समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 ही सद्यस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. डेनिस 11 नेरूळ या टीमची मॅचमध्ये तुम्हाला पुनरागमन करायचं असेल मॅचमध्ये तुम्हाला टिकून राहायचं असेल तर या मैदानावरती या पावसाच्या सरींसहित तुम्हाला 45 ते 50 धाव्या पूर्ण कराव्या लागतील या मैदानावर तरच इथून मात्र तुमचा निभाव या स्पर्धेमध्ये लागू शकतो हे मात्र प्रामुख्याने सांगू इच्छितो. कारण की या मैदानावरती 4 ओव्हर ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस 70 धावा येणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही 3 ओव्हरची मॅच खेळता त्यावेळेस 50 धावा 45 ते 50 ऑन ॲन एव्हरेज धावा येणं खूप गरजेचं आहे.
आणि त्या धावा जर इथं पूर्ण होतात तर मात्र त्यासोबत फायटिंग आपल्याला करता येते. चेस करताना थोड्याशा अडचणी या मैदानावरती बऱ्याच वेळा निर्माण होतात, परंतु आज जर पाहिला तर केवळ आमच्या एका शब्दावरती कुणाल तारेकर आणि त्याच्या संपूर्ण टीमने एक होकार दर्शवला आणि या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली. ती इच्छा मात्र यांची पूर्ण होती. आज त्यांचं नवी मुंबईमध्ये या ठिकाणी हा खेळाचं प्रदर्शन आज आपल्याला अतिशय उच्च स्थानी असलेलं पाहायला मिळतं की पहिल्या मॅचमध्ये पहिला विजय त्यांनी मिळवला होता आणि त्यानंतर थोडंसं कॉन्फिडंट झालेला संघ आणि त्यांची कॉन्फिडंट झालेली बॉलिंग आज मात्र पाहायला मिळते. इथे पहा फटका फसला आहे, फिल्डर येतो चेंडू खाली आणि ते आणखीन एक कॅच घेण्याची संभावना, ती संभावना मात्र या ठिकाणी थोडीशी धुळीस मिळते. नीरज तारेकर होता चेंडू खाली आणि त्याच्या हातातून होते ही कॅच ड्रॉप, परंतु इथे चेंडू हलकासा मी तर म्हणेन ओला झाला आणि त्यामुळे हा चेंडू सरकतोय. नितेश नक्कीच. पण त्यानंतर जर का सांगायचं झालं तर मागच्या मॅचचा हा हिरो आहे अमित वाडकर आणि हा झेल नक्कीच उपद्रव करेल, परंतु संधी येते अमित वाडकरला कारण झेल निसटलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार असतील. भूषण पाटील इथे मात्र पहा कुणाल तारेकर वेगाने पोहोचलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न परंतु थ्रो चुकीच्या बाजूला झाली. नॉन स्ट्राईक एंड कडे जर थ्रो झाली असती तर कदाचित इथे मात्र अज्जू नवलेला धोका निर्माण झाला असता आणि अगदी मित्र म्हणेन रनिंग बिटवीन द विकेट जो स्पीड त्यांनी वाढवला होता त्याचा फायदा इथे मात्र त्यांना मिळतोय. भूषण पाटील एक जबरदस्त ऑलराऊंडर पारगाव टीमचा मानला जातो आणि त्याच्यावरती आज टीम विश्वास ठेवून आहे. दोन्ही साईडला जर आपण पाहिलं नितेश तर दोन्ही साईडला मागच्या मॅचचे हिरो आहेत. पहिल्या मॅचमध्ये भूषण पाटील, इथे मात्र पहा अमित वाडकरची कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याने त्याच्या खेळाचा आक्रमकपणा सिद्ध करण्यास सुरुवात केली. इथं नितेश काय टायमिंग साधले पहा हर्षदजी. मगाशी जो झेल निसटला त्या झेलाचा उपद्रव आता मात्र पाहायला मिळतोय आणि हे आहे टायमिंग. ॲक्च्युली जर का बघितलं गेलं तर अमित वाडकर हे पोलीस दलामध्ये कार्यरत असताना त्यांच्याकडे खूप चांगली एनर्जी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते, परंतु त्यांचं मायक्रो लेवलवर जे कॅल्क्युलेशन आहे फक्त ताकद नाहीये तर मेंदूचा देखील खूप चांगल्या पद्धतीने वापर करतायत. रेंजमध्ये चेंडू होता, फक्त दिशा दाखवली आणि षटकार येतोय. पहिली गोष्ट तर अमित वाडकरच्या बाबतीत सांगायचं झालं तर या वर्षी या सीझनला थोडासा आउट ऑफ फॉर्म होता, परंतु मागच्या स्पर्धेपासून जो त्याला फॉर्म मिळालाय तो मात्र त्याने अजूनही कायम ठेवला. समोरच्या दिशेने खेळलाय, लॉंग ऑन मध्ये डीपला फिल्डर नाहीये आणि इथे मात्र केतन तोपर्यंत चेंडू जवळ पोहोचेल आणि मिळेल फक्त एकच रन. अमित वाडकरचा विचार केला तर केवळ महाराष्ट्र पोलीस दलामध्येच नव्हे तर नवी मुंबई पोलीस क्रिकेट टीमचा कॅप्टन सुद्धा आहे, त्यामुळे क्रिकेटचा बराचसा अनुभव त्याच्याकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा ब्लॉक होलचा जे चेंडू कंप्लीट यॉर्कर, परंतु या यॉर्कर बॉलला अगदी सफाईने अज्जूने खेळला आहे. तोपर्यंत शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल, तिथून मात्र मिळतील 2 रन. 2 रन बरोबर टीमची टोटल धावसंख्या पुढे जाते. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा होत्या, त्यानंतर भूषणने हे षटक हाताळलंय. ते हाताळताना 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत, त्यामध्ये धावा खर्च केल्यात आतापर्यंत 13. या 13 धावा त्यातील हा एक षटकार या टीमसाठी खूप मोठी डोकेदुखी ठरणार यात शंका नाहीये. कारण की भूषण थोडासा नाराज असेल नीरजवरती की ती कॅच का ड्रॉप झाली. जर कदाचित ती कॅच पकडली असती, षटकार थांबला असता, एक मोठा बॅट्समन आउट करण्यामध्ये यश मिळालं असतं, म्हणजे 2 गोष्टी एकाच ठिकाणी त्यांना पाहायला मिळाल्या असत्या. इथे पहा ऑफ साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अज्जू याचा फसतोय. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय मित्रांनो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर डेनिस 11 नेरूळ संघात टॉप स्कोर या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. आतापर्यंत 21, एक गडी बाद 21, 21 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर.
थँक्यू डीजे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नीरज तारेकर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र नितेश, जर आपण पाहिलं रणनीती चेंज झाली आहे. मागच्या मॅचमध्ये पहिलं षटक नीरजने फेकलं होतं, आता शेवटचं षटक. इथे शॉट ऑफ लेन बॉल आहे. अमित वाडकरने जज केला, पिक केला आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी फ्लॅट 6 पाहायला मिळते. षटकाराने इथे मात्र सुरुवात केली, स्वागत केलंय नीरज तारेकरच्या गोलंदाजीचं. पहिला चेंडू षटकार आलाय. इथे मात्र पहा बॅट थोडासा फेस ओपन करण्याचा प्रयत्न झाला होता. अंपायरकडे आशेच्या नजरेने पाहिलं जात होतं दोन्ही बॅट्समन कडून की अंपायर काहीतरी आपल्या फेवरमध्ये डिसिजन देतील, परंतु बॅट्समन फेवरमध्ये न जाता बॉलर फेवरमध्ये हा डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे पहिल्या षटकारानंतर दुसऱ्या बॉलवरती चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. यावेळेस गती कमी केली होती, चेंडू हवेमध्ये, फिल्डर चेंडू खाली. इथे मात्र कॅच पकडली जाते आणि अगदी सहज सोपा झेल इथे टिपल्यानंतर अमित वाडकर या पुढच्या 4 चेंडूमध्ये आक्रमक होण्या अगोदरच त्याला मैदानामध्ये थांबवलं जाते. इथून त्याचा प्रवास संपतोय. या मैदानाच्या बाहेर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल अमित वाडकर. थँक्यू डीजे. तब्बल वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती अमित वाडकरची कॅच ड्रॉप झाली होती. त्यानंतर 2 षटकार आणि तब्बल 7 बॉलमध्ये 17 धावांची इनिंग खेळून तो बाद झालाय. हे मात्र थोडंसं पारगावसाठी डोकेदुखी राहील. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल, थर्डमॅनला फिल्डर आहे, वेग खूप होता आणि अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येतोय 22. इट्स ओनली 22. कदाचित अज्जू आणि बल्लूला असं वाटलं होतं की हा चेंडू कदाचित वाईड असावा, परंतु अंपायरचं लक्ष पूर्णपणे त्या वाईडच्या लाईनवरती असलेलं पाहायला मिळतं. कारण की प्रत्येक गोष्टीला एक परिसीमा असते, सीमारेषा असते, एक काहीसं बंधन असतं. ते बंधन इथे मात्र प्रत्येक खेळाडूवरती पाहायला मिळतं आणि खेळपट्टीला सुद्धा काही बंधनं आहेत, तो वाईट स्वरूपामध्ये. त्या वाईटच्या लाईनच्या आतमधून चेंडू जातोय तोपर्यंत मात्र अंपायर गुरुनाथ पाटील सरांचं एक अचूक आणि भेदक निरीक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. इथे पहा पुन्हा एकदा इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी उभा आहे, दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातो आणि इथे मात्र पहा अज्जू नवलेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. कारण की बॅट त्याची तळमळत नाहीये, त्यामुळं इथे सुद्धा अज्जूला थांबावं लागेल. इथून मात्र बल्लू स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तो प्रयत्न कितपत यशस्वी होईल हे पाहणं गरजेचं राहील. टोटल टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 29. 29 धावा आफ्टर 5 बॉल्स. शेवटचा बॉल आहे. 3 विकेट आतापर्यंत गेलेत. इथे मात्र पहा यष्ट्यांचा वेध. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध घेतला आणि इथून मात्र बल्लूचा सुद्धा प्रवास थांबतोय. इनिंगला मिळतोय ब्रेक मित्रांनो. 29 धावा धावफलकावरती लागल्या. 30 धावांचं टार्गेट आणि या 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ मात्र मैदानामध्ये उतरेल. 7 रन मध्ये 2 विकेट इथे मात्र मिळवण्यामध्ये यश मिळालंय. शेवटच्या षटकामध्ये पाहायचं झालं तर नीरज तारेकरला ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, पहिल्या चेंडूवरती नितेश षटकार आला होता, त्यानंतर असं वाटलं होतं की या धावसंख्येला अजून पुढे नेलं जाईल का, परंतु नीरजने कमबॅक करून दाखवलं. आपल्या टीमने त्याच्यावरती ठेवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवलाय आणि त्याने धावा खर्च केल्या. 5 बॉलमध्ये फक्त 1. 30 धावांचं टार्गेट आहे. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मात्र दोन्ही टीम आपापल्या परीने आपापल्या रणनीती सहित मैदानामध्ये येतील. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डेनिस चषक 2021 ही स्पर्धा. आम्ही मात्र थोड्या वेळासाठी विश्रांती घेतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय परिवर्तन. आमच्या समवेत जोडले जात आहेत या नवी मुंबईतील एक यंग टॅलेंटेड
मल्टी लँग्वेजमध्ये कॉमेंट्री करणारा आमचा मित्र नितेश भोईर याला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय. तोपर्यंत मात्र धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच हर्षद. डीजे मास्टर थोडंसं थांबवतोय कारण नेक्स्ट अनाउन्समेंट इज नेक्स्ट मॅच बिटवीन शिवराम स्मृती 11 कोपेरखेरणे आणि त्यांच्या विरोधात जुहगाव 11 जुहगाव संघाच्या वतीनं यतीनदादा भोईर यांचं आगमन सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय. आणि मी विनंती करेन शिवराम स्मृती कोपरखेरणे संघाचा कॅप्टन प्रतिनिधी जर का आपण उपस्थित असाल तर या आपण नाणेफेकीसाठी आमच्या पॅव्हलियन बॉक्समध्ये. यानंतर आपला सामना असेल पहिल्या गटामधून हा सामना क्रमांक 3. माझे एक वीराईचा एक वीराईचा पहिला मान्यो दिला देवलाला पाया बांधाचा पाची पांडवांचा धर्म ये बंधवाचा देवलाला आईच पाया बांधून मानाचा मानपुरा केला देवलाला आईच पाया बांधून मानाचा मानपुरा केला ते मानाचा मानपुर केला न माझे एक वीरा आईचा एक वीरा आईचा. चला कोपरखेरणे संघ आपला कॅप्टन जर का उपस्थित असेल तर या पण नाणेफेकीसाठी. आणि ज्या क्षणाची सचिन दादा आपण वाट पाहत होतो तो पाऊस अखेर अंतिमच्या क्षणाला मात्र खऱ्या अर्थानं बरसलाय. सर्वकडे हिरवल आणि त्या हिरवलीवर पावसाच्या रिमझिम 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 धारा. आणि अशा या मनमोहक वातावरणामध्ये पावसामध्ये हा चाललेला खेळ आपण पाहताय, स्पर्धा आपण पाहताय. पावसाळी रबर बॉलची स्पर्धा 2021 आयोजक आहेत सचिनजी धुमाळ. या चषकाच्या टायटलचा जर का विचार केला तर डेनिस चषक 2021 हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय असं आयोजन यशस्वीरित्या तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाला होते सुरुवात. सकाळचं सत्र आपण पाहताय घड्याळामध्ये बरोबर दुपारच्या सत्राला होते सुरुवात. 1:03 झाली आहेत आणि सामना क्रमांक 3 आपण पाहताय. प्रतिस्पर्धी एका संघावर मात करून हे 2 संघ मात्र पुढच्या फेरीमधील हा सामना खेळत असताना पहिल्या इनिंगमध्ये ज्या धावा आल्या फक्त 30 त्या धावा चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत तडाखेबाज हार्ड हिटर पॉवर हिटर म्हणून ज्यांची ओळख आहे. वन ऑफ दी स्पेशल ओपनिंग बॅटिंग पेअर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील केतन शेलार तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल भूषण पाटील. एक जबरदस्त अष्टपैलू ऑलराउंडर परफेक्ट पॅकेज ऑफ एंटरटेनमेंट इन बोथ द डिपार्टमेंट्स बॉलिंग ॲज वेल ॲज बॅटिंग. दोन्ही गुणवंत खेळाडू आहेत परंतु गोलंदाज ज्याच्याकडे खूप चांगला अनुभव विविधता व्हेरिएशन वैविध्यता. आणि इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आलाय तो पहिला गोलंदाज मिस्टर सचिन. पहिला चेंडू इथे शॉट ऑफ गुड लेंथ होता. चेंडू पडल्यानंतर किंचितसा बाहेर जातोय रेंज पर्यंत पोहोचून चेंडूला ड्रॅग करायचं तो चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये संपर्क होत नाहीये. अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. हर्षदजी मडवी यांचा आवाज आपण ऐकला मागच्या इनिंगमध्ये ज्यानं मात्र खऱ्या अर्थानं आम्हाला देखील खूप चांगली साथ दिली आहे. आणि इथे या वेळेला या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणून खूप चांगल्या दर्जाची क्वालिटी कॉमेंटरी आपण ऐकताय. हा अंतिमचा दिवस आहे अंतिमच्या टप्प्यात आणि आपण थेट पोहोचतोय या सामना क्रमांक 3 मध्ये. यावेळेला बॅट स्विंग चांगली होती. चेंडू आणि चेंडू फुलेमध्ये तितकासा संपर्क होत नाहीये. बॅटचा एज लागल्यानंतर मात्र अशा प्रकारचे दृश्य तुम्हाला नक्कीच कॅमेऱ्यामध्ये नेहमीच पाहायला मिळतील. इथे पहा काय घडतंय काय बिघडतंय. अज्जू स्लीप झाला
त्यामुळेच की काय थोडीशी ओव्हरथ्रो गेली, त्यामुळेच की काय या वेळेला मात्र लॅक ऑफ कम्युनिकेशन, संवादामध्ये पडतंय अंतर आणि त्यामुळेच फलंदाज भूषण पाटील हा ठरतोय या स्पर्धेमधील रॉयल डकचा शिकारी, ज्यानं कोणत्याही प्रकारचा चेंडू फेस न करता परततोय आल्या पावली. ज्या पद्धतीने तो नॉन स्ट्रायकर एंडला उभा होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो फलंदाज बाद होते. हर्षदजी मडवी मोठा फलंदाज बाद झाला, मला असं म्हणायचंय. मी म्हणेन सुंठी वाचून खोकला गेलाय की काय असंच प्रात्यक्षिक पाहायला मिळतं, कारण भूषण सारखा मोठा फलंदाज मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू फेस न करता रनआउटच्या स्वरूपात परतलाय. आता मात्र संपूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी या सामन्याची, या इनिंगची आणि या धावपळकाची असेल ते नवीन आलेला फलंदाज मिस्टर संदीप आणि केतन मेहर माफ करा. या वेळेला मात्र बॅटचा एज मला वाटतं लागलाय, पंचांकडे थोडंसं लक्ष असेल. ओव्हरथ्रो पुन्हा एकदा होते, थोडंसं स्वतःला सांभाळा, कारण पाऊस पडलाय आणि थोडंसं का होईना परंतु खेळपट्टी आणि हे संपूर्ण आउटफील्ड ओलसर आपल्याला पाहायला मिळेल आणि नुकताच पडलेला पाऊस त्यामुळेच थोडीशी का होईना परंतु स्पीडी विकेट आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर किंचितचा क्विक त्याला मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा त्याच्यामध्ये मी म्हणेल गती प्रदान होता आपल्याला पाहायला मिळेल आणि खेळपट्टीवर इथे मात्र आता मात्र गोलंदाजांना पूरक आणि पोषक असं वातावरण निर्माण होताना पाहायला मिळते. म्हणूनच की आत्तापर्यंत फेकले गेलेले 3 चेंडू आणि कोणत्याही प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एकंदरीत त्या फक्त आणि फक्त 3. समोर फलंदाज मिस्टर संदीप. शॉर्ट पिच चेंडूला गती नव्हती परंतु टप्पा मात्र मी म्हणेन खूप चांगला होता. खाली किंचितसा बसलेला हा चेंडू बॅटच्या रेंजमध्ये येत नाहीये आणि तदनंतर मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह शॉर्ट बॉल. यावेळेला मात्र गती प्रधान चेंडू. या व्हेरिएशन मगाशी संवाद साधताना आम्ही सांगितलं, व्हेरिएशन जर का तुमच्याकडे असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल. इथे मात्र हा चेंडू बीट झाल्यानंतर फलंदाजाला मात्र चकवलं, त्यानंतर मात्र हा चेंडू यष्टिरेक्षकाला चकवून गेला. शॉर्ट फाईन लेगमध्ये, लॉंग लेगमध्ये धाव मिळत आहेत. या 2 टू मोर ॲडेज आणि एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 5वर 5. ही धावसंख्या अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आणि यानंतर पहिल्या षटकानंतर मात्र आम्ही अनाऊन्समेंट करणार आहोत नेक्स्ट मॅचची. अंतिमचा चेंडू, या अंतिमच्या चेंडूमध्ये धावा किती येतील सरासरी तुम्हाला गाठायची ती 10ची आणि आता मात्र धावा झाल्या धावपळ फक्त 5. अंतिमचा चेंडू. शॉर्ट पिच होता, बॅटचा एज, चेंडू जातोय फ्लाय स्टॉप मध्ये, अगदी बिहाइंड द विकेट सरळ रेषेमध्ये धावा मिळत आहेत. 2 टू मोर 1 ॲडेड 1 मोर टाइम इन द टोटल आणि धावसंख्या पोहोचते ती 7वर. डीजे मास्टरला आम्ही थोडंसं थांबवतो कारण आम्ही अनाऊन्समेंट करतो नेक्स्ट मॅचची. इथे मात्र शिवराम स्मृती कोपरखेरणे तुमच्यासाठी असेल हा शेवटचा कॉल. यानंतर तुम्हाला मात्र पेनल्टीची घोषणा आम्ही करू असं आम्हाला आयोजकांच्या वतीनं सूचित केलं जातंय. शिवराम स्मृती कोपरखेरणे आणि त्यांच्या विरोधात जुहगाव 11 जुहगाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. या बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉरवर्ड टुवर्ड्स द मेन पॅव्हलियन बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच टॉसिंग. तत्पूर्वी जसं दुसरं षटक सुरू होईल तसं मात्र ऐकूया आपण एक सुमधुर संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. तर मी विनंती करेन ऋतांशू. हॅलो 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 चेक 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 1 2 3 चेक. हॅलो माईक चेक.
Yes, and match is on to the bowling mark. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. वन ऑफ द फायनेस्ट ऑलराऊंडर ऑफ नवी मुंबई अरविंद राणा याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतोय. वन बाउन्स बरोबर चेंडू जातं डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजनच्या बाहेर हा येतोय. पहिला चौकार या दुसऱ्या षटकामधील. आता मात्र समीकरण होतंय सोपं. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. ऋतांशु रामचंद्र पाटील या नवी मुंबई परिसरामधील एक टेनिस क्रिकेट विश्वामधील खूप मोठं नाव, ज्यानं कमी वेळेमध्ये आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं या नवी मुंबई क्रिकेटला. आणि आज मात्र त्याचा प्रवास या नवी मुंबईच्या बाहेर, अगदी मुंबईच्या बाहेर मी म्हणेन अक्रॉस महाराष्ट्र खुल्या गटातील स्पर्धांमध्ये देखील तो खेळ करताना पाहायला मिळतो. त्यांचं शुभागमन होते. वेलकम असेल. पुन्हा एकदा मी विनंती करेन दोन्ही कॅप्टन्स या पण नाणेफेकीसाठी. कॅप्टन ऑफ शिवराम स्मृती कोपेरकरने मी विनंती करेन यतीनदादा भोईर आपल्या शुभ हस्ते या आपण नाणेफेकी करून घ्यायचे प्लीज. आणि कॅमेरामॅनला मी विनंती करेन की आपल्या व्यासपीठाकडे आपण कॅमेरा अँगल करायचा आहे प्लीज. कॅप्टन ऑफ जोगा मिस्टर यतीन भोईर आणि कॅप्टन ऑफ कोपेरखेरणे टीम इथे नाणेफेक कोपेरखेरणे संघ जिंकतोय. 4 षटकांचा सामना असेल. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कंपल्सरी चेस हा नियम आम्ही या संपूर्ण स्पर्धेदरम्यान वापरतोय. चला क्विक आपण सामन्याला सुरुवात करायची. 12 चेंडूमध्ये 23 धावा असं समीकरण होतं पहिल्या चेंडूवर लगावलेला चौकार. आता मात्र 11 चेंडूमध्ये 19 धावा असं समीकरण असताना गोलंदाज अरविंद राणा याच्याकडे आहे क्षमता, परंतु इथून पुढे मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. वाईट यॉर्करचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. गुड लेंथवर चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. अगदी मी म्हणेन फलंदाज केतन मेहर याला मात्र मी म्हणेन थोडंसं का होईना परंतु रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न असायला हवा. अरविंद राणा ऑन टू द मॉलिक मार्क पुन्हा एकदा तयार. चेंडूनं फ्लाईट घेतली, हाईट घेतली, डोक्याच्या वरनं चेंडू जातोय म्हणूनच पंच याला नो बॉल घोषित करतायत. हा असेल नक्कीच वाईट बॉल घोषित करतायत, माफ करा. वाईटनं धाव मिळते. एक 1 मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, 1 मोर ॲडेड इन द टोटल. एकूण धावसंख्या झाली आहे ती पोहोचते धावपळक ते 12वर आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. 11 चेंडू 18 धावा, 18 धावा 11 चेंडू. अगदी सोपं समीकरण. सोने येतो गोलंदाज माझ्यावर पाहायला. आणि हा चेंडू देखील पुन्हा एकदा असेल हा वाईट बॉल. आणि हर्षद बडवी हा मोठा नियम आहे. 2 चेंडू जर का तुम्ही वाईट फेकता, हाईट फॅक्टर हा महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूवर वॉर्न केलं गेलं होतं, त्यानंतर मात्र त्याच टप्प्याचा आणि त्याच लेनचा चेंडू फेकल्यानंतर मात्र पंच तुम्हाला दंडित करतायत. हा असेल नो बॉल आणि ही असेल फ्री हिट. आणि इथे मात्र फ्री हिटची संधी आहे ती केतन याला आणि मोठा फटका जरूर आपल्याला प्रयत्न पाहायला मिळेल. धावा आपल्याला काढायच्या आहेत त्या म्हणजे फक्त 17. चेंडू असतील तुमच्याकडे 11. स्पर्धा आपण पाहताय डेनिस 11 नेरूल आयोजित ही पावसाळी रबर बॉलची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस, 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसातील दुपारच्या 17 सुरुवात होते. पहिल्या गटामधील प्रतिस्पर्धी एका संघावर मात करून सामना क्रमांक 3 आपण पाहता. एका बाजूला डेनिस 11 नेरूल आयोजक संघ, एका बाजूला SCS सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि पारगाव संघाचं पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे हे धावा मिळत आहेत 2. या 2 धावणं संघाची एकूण धावसंख्या आपल्याला समीकरण येऊन ठेपले ते 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. केतन मेहर या फलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतंय हर्षदजी, कारण गोलंदाजी डिपार्टमेंटमध्ये चांगली प्लॅनिंग, चांगली स्ट्रॅटेजी आणि खूप चांगला माइंडसेट घेऊन मैदानामध्ये पहिलं षटक घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी त्यानं स्वतःवर घेतली आणि खूप चांगली गोलंदाजी साकारली. त्या षटकामध्ये 1 गडी बाद केला. अरविंद राणा हा फलंदाज 0वर बाद झाला. त्यानंतर त्या षटकामध्ये 1 षटकार बघालता फक्त 8 धावा आल्या होत्या. आणि या वेळेला बॅटिंग परफॉर्मन्स काय अफलातून होते पहा. बॅटस्विंग चांगली होती. मन मस्तिष्क आणि मनगडामधली ताकद तो दाखवतो आणि स्वतःला सिद्ध करतोय. नाव आहे केतन मेहर. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स या टीमचा सलामीचा धडाकाबाज फलंदाज त्याच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. आणि या षटकारानं धावसंख्या आता मात्र पोहोचते ती तब्बल 21वर. अजूनही जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती फक्त आणि फक्त 9. चेंडू असतील तुमच्याकडे 9
आणि धावा तुम्हाला काढायच्या आहेत त्या 9. सामना सोपा झालाय. अरविंद राणा अंडर प्रेशर अगेन्स्ट मिस्टर केतन यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी. दिशा भरकटलाय. पंच आमच्याकडे इशारा करतायत. गुरुनाथजी पाटील मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आज या स्पर्धेला लाभलेत. त्यांच्या समवेत शशिदादा मेहर या ऑफिशियल पंच. अतिशय अव्वल दर्जाची पंचांची भूमिका. इथे मात्र व्हाईट बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असतील. यावेळेला अक्रॉस द लाईन चेंडू ड्रॅग करायचा होता. चेंडूची लाईन कशी आहे ते आम्हाला पंच नक्कीच सांगतील आणि सांगतायत. लाईन आउटसाइड द लेग साइड आहे आणि हा असेल पुन्हा एकदा सेकंड कन्झिक्युटिव्ह व्हाईट बॉल. आणि आता येणारे चेंडू असतील 9 आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या फक्त 7. 7 मोर रन्स टू विन फ्रॉम लिमिटेड 9 बॉल्स टू गो. इथे मात्र पुन्हा एकदा हाईट फॅक्टर राहिलाय. हा असेल डॉट बॉल आणि उशिरानं का होईना थोडंसं कमबॅक इथं केलं जातंय. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. आता मात्र हा येणारे 2 चेंडू दिशा ठरवतील. येणारे 2 चेंडू ठरवतील तुमचा या स्पर्धेतील प्रवास. आणि इथे मात्र तुम्हाला कमबॅक हे करावं लागेल. अरविंद राणा इथे मात्र फक्त हलक्या हाताने दिशा दाखवले. मेंदूचा वापर केलाय. गतीचा वापर केला. हाईटचा वापर केला. टप्प्याचा वापर केला. जागेवर बॅकफुटवर गेलाय. फक्त चेंडूला अगदी दिशा दाखवली. जसं सुईमधून एखाद्या छोट्याशा सुईमधून धागा रोवावा. जेंटल टच फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. जेंटल टच आपल्याला पाहायला मिळाला. अगदी तसाच हा फटका सजवला. चौकार आलाय. आता मात्र 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज. 7 चेंडू 3 धावा आणि अंतिमचा चेंडू या षटकामधील हवेमध्ये आणि इट्स विनिंग स्ट्रोक बाय मिस्टर केतन मेहर. ही बिकम्स द हिरो ऑफ द मॅच आणि दुसरा विजय संपादित करतोय तो SCS सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव हा संघ. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स आणि गुड लक फॉर द नेक्स्ट गेम. आणि इथे पराभूत होतोय तो आयोजक संघ डेनिस 11 हा संघ. व्हेरी हार्ड लक व्हेरी बॅड लक. ज्या चुका आज या स्पर्धेमध्ये झाल्या त्या चुका मात्र पुढच्या स्पर्धेमध्ये होणार नाहीत अशी अपेक्षा करूया आणि त्यांना देखील शुभेच्छा देऊया. आणि इथे मी मात्र स्वल्प विराम घेतो आणि जातोय पुन्हा एकदा आमच्या म्युझिक DJ मास्टरकडे. वाजाला ढगांचा नगारा एक विराईचे दारा. वाजाला ढगांचा नगारा माझे एक विराईचे दारा. टिम टिम पाणी परण आई तुझा भिजला गोड डोंगर. टिम टिम पाणी परण आई तुझा भिजला गोड डोंगर. जर जर वाते जरा आई तुझे कारल्याचे डोंगरा. नाचत धन्यवाद DJ मास्टर. अंगोली करताना आई थँक्यू सो मच DJ मास्टर. ज्या पद्धतीनं आपण आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये नामवंत आणि गुणवंत खेळाडू पाहतोय त्याच पद्धतीने आज ज्यांच्यासोबत मी जोडला गेलोय नामवंत गुणवंत प्रज्ञावंत ज्यांचं मराठी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आहे